वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा इंग्लिशचा युनिट 4 हा सुरू करणार आहोत. युनिट 4 मधील फर्स्ट लेसन 4.1 द नाइटिंगेल अँड द नोबलमॅन हा लेसन आज आपण शिकणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट द व्हिडिओ नाव. Today we will learn 4.1 the nightingale and the nobleman. Nightingale means a bird. Nightingale is a bird and nobleman या दोघांची ही स्टोरी आहे. We will see the story. A nobleman in a far away land once caught a nightingale and put him in a cage. एकदा नोबलमॅनने काय केलं, दूरवरती राहणाऱ्या या माणसाने एका नाइटिंगेलला पिंजऱ्यामध्ये पकडलं. कॉट म्हणजे पकडलं, त्याला एका पिंजऱ्यामध्ये पकडून ठेवलं. नो बर्ड्स लाईक्स टू बी शट अप इन अ केज. कोणत्याही पक्षाला पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नसतं. पक्षी हे स्वच्छंद विहार करतात निसर्गामध्ये, त्यांना उडायला आवडत असतं, बाहेर फिरायला आवडत असतं. कोणत्याही पक्षाला बंदिस्त असं केजमध्ये राहायला म्हणजे पिंजऱ्यामध्ये राहायला आवडत नाही. केज म्हणजे पिंजरा. पिंजऱ्यामध्ये राहायला कोणत्याही पक्षाला आवडत नाही. द नाइटिंगेल बिगॅन टू प्लीड. जेव्हा त्या नाइटिंगेल पक्षाला या नोबलमॅननी पकडलं तेव्हा तो याचना करू लागला. प्लीड म्हणजे याचना करणे, विनंती करणे. तो विनंती करू लागला. प्लीज सेट मी फ्री. तो काय म्हणतो, तो नाइटिंगेल बर्ड म्हणाला, प्लीज सेट मी फ्री म्हणजे मला सोडून दे. इफ यू लेट मी गो आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. जर तू मला सोडून दिलंस तर मी तुला आनंदी होण्याचे 3 सिक्रेट सांगीन, 3 गुपितं सांगीन की आनंदी कसं व्हायचं याची 3 सिक्रेट्स मी तुला सांगीन, असं तो नाइटिंगेल पक्षी म्हणतो. त्यानंतर पुढे, द नोबलमॅन वॉज रिच बट नॉट हॅप्पी. हा जो नोबलमॅन होता तो खूप श्रीमंत होता पण आनंदी नव्हता. बट नॉट हॅप्पी, तो सदा दुःखी असायचा. ही वॉन्टेड टू नो द सिक्रेट ऑफ हॅपीनेस सो ही लेट द बर्ड गो. त्याला सुद्धा सिक्रेट ऑफ हॅपीनेस ऐकायचे होते, ते समजून घ्यायचे होते की काय आहेत सिक्रेट ऑफ हॅपीनेस, आनंदी होण्याची ही गुपितं कोणती आहेत हे त्याला बघायचं होतं, ऐकायचं होतं. त्यामुळे त्याने काय केलं, त्या पक्षाला सोडून दिलं. ही लेट द बर्ड गो, त्याने त्या पक्षाला सोडून दिलं. पुढे तो पक्षी काय म्हणतो, लिसन सेड द नाइटिंगेल. नाइटिंगेल म्हणाला, ऐक. तो इथे आता सिक्रेट सांगत आहे. दिस इज द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क अँड नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. तो काय म्हणतो की नेवर क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. इथे ही एक फ्रेज आहे, याचा शब्दशः अर्थ असा घेतला तर असा आहे की सांडलेल्या दुधावरती कधीही क्रोश करून काही उपयोग नाही. एकदा जर ते दूध सांडलं असेल तर त्यावर आपण आक्रोश करून काही उपयोग नाही. पण या फ्रेजचा खरा अर्थ असा आहे की एकदा जर एखादी गोष्ट घडून गेली असेल तर त्यावर नंतर आपण विचार करून काहीही उपयोग नाही. अँड नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स म्हणजे निष्क्रिय शब्दांवरती कधीही विश्वास ठेवू नये. ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे, आयडल वर्ड्स म्हणजे निष्क्रिय शब्द, निरुपयोगी शब्द, ज्याचा काही अर्थ नसतो असे शब्द किंवा अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नये. हे 2 सिक्रेट्स तो त्याला सांगतो. द नोबल मॅन डिडंट थिंक मच ऑफ सिक्रेट. दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाईस ही एक्सक्लेम्ड. त्यांनी या 2 सिक्रेटचा काही विचार केला नाही किंवा त्यावरती त्याला असं नवीन खास असं काही वाटलं नाही. त्यामुळे तो काय म्हणतो, दिस इज जस्ट अ सिली पीस ऑफ ॲडवाईस. हे कसले सल्ले देतोयस तू मला, असं तो म्हणतो. द नाइटिंगेल फ्ल्यू अ लिटिल हायर अँड सेड टू बॅड यू लेट मी गो. जेव्हा त्या नाइटिंगेलनी या सांगितले सिक्रेट्स तेव्हा तो त्याच्या जवळ होता. आता तो काय करतो, थोडासा वरती जातो. लिटिल हायर, तो थोडासा वरती जातो त्याच्यापासून आणि काय म्हणतो, टू बॅड यू लेट मी गो. तू मला सोडून दिलंस हे तू खूप चुकीचं केलंस. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. माझ्या पंखांखाली रेअर असे डायमंड्स आहेत. रेअर डायमंड्स म्हणजे दुर्मिळ असे हिरे आहेत, असं तो म्हणतो. अंडर माय विंग्स, माझ्या पंखांखाली दुर्मिळ असे हिरे आहेत. नाव यू वोंट गेट एनी ऑफ देम. आणि आता तुला त्यातले काहीही मिळणार नाहीत,
असं तो त्याला म्हणतो. तो पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी त्याने असं त्याला सांगितलेलं असतं की आय विल टेल यू द सिक्रेट ऑफ हॅपीनेस. पुढे तो सांगतो नंतर असं तो का म्हणाला ते. टू बॅड यू लेट मी गो. तू मला सोडलंस हे तू खूप चुकीचं केलंस. आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. माझ्या पंखांखाली दुर्मिळ असे हिरे आहेत. नाव यू वोंट गेट एनी ऑफ देम. तुला त्यातलं आता काहीही मिळणार नाही असं तो म्हणतो. पुढे बघूयात. नाव द नोबल मॅन वॉज रिअली व्हेरी अँग्री अँड व्हेरी अनहॅपी. आता तर त्या नोबल मॅनला खूप राग येतो. तो खूप रागाला येतो आणि दुःखीसुद्धा होतो. ओ नो हाऊ स्टुपिड ऑफ मी. मी किती वेडा आहे. यू विक्ड बर्ड. दुष्ट पक्षा. यू नेस्टी बर्ड. त्या पक्षाला तो नावे ठेवतो. त्याला तो ओरडतो. वेट टिल आय कॅच यू अगेन. ही बिगॅन टू वेल. तो आक्रोश करू लागतो. वेल म्हणजे आक्रोश करणे. तो ओरडू लागतो त्या पक्षावरती की मी किती वेडा आहे. मी या पक्षाला सोडून दिलं. अरे दुष्ट पक्षा तू किती वाईट आहेस असं तो म्हणतो. वेट टिल आय कॅच यू अगेन. थांब मी तुला पुन्हा पकडतो असं तो नोबेलमॅन म्हणतो. डोंट बी सो अपसेट माय लॉर्ड. तो नोबेलमॅन काय म्हणतो की एवढं दुःखी होऊ नकोस, एवढं कष्टी होऊ नकोस. सेड द नायटिंगेल. असं तो नायटिंगेल म्हणतो. इट वॉज काइंड ऑफ यू टू लेट मी गो. तू तू चांगलेपणाने मला सोडलंस. दॅट्स वाय आय गेव यू अ गुड पीस ऑफ ॲडवाईस. त्यामुळं मी तुला चांगले सल्ले दिले आहेत. ॲडवाईस म्हणजे सल्ला. मी तुला म्हणून चांगले सल्ले दिले आहेत. थिंक ओव्हर इट. त्यांचा विचार कर. मी दिलेल्या सल्ल्यांचा विचार कर. द फर्स्ट थिंग आय सेड वॉज डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क. पहिली गोष्ट मी तुला कोणती सांगितली होती. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्क म्हणजे घडून गेलेल्या गोष्टींवर आक्रोश करू नकोस, रडत बसू नकोस त्या गोष्टींवर असं तो म्हणतो. आत्ताचंच उदाहरण बघ. तो पुढे त्याला सांगतो आत्ताचंच उदाहरण बघ. आय ॲम ऑलरेडी फार अवे फ्रॉम यू. यू कांट कॅच मी अगेन. देन वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी अबाउट इट. तो काय म्हणतो मी आता तुझ्यापासून दूर आलो आहे ऑलरेडी. यू कांट कॅच मी अगेन. तू मला पुन्हा आता पकडू शकत नाही. मग तू का दुःखी होतोयस या गोष्टीवरती की तू मला पकडू शकत नाहीस. एकदा मी तुझ्या पिंजऱ्यातून निसटून गेलो आहे ना. मी तुझ्यापासून आता दूर आलो आहे. आय एम ऑलरेडी अवे फ्रॉम यू. अवे फ्रॉम यू म्हणजे मी तुझ्यापासून आता दूर आलो आहे. तू मला पुन्हा पकडू शकत नाहीस. तर मग तू दुःखी का होतोस. वाय मेक युअर सेल्फ अनहॅपी. तू स्वतःला दुःखी करून का घेतोस असं तो त्या डोंट क्राय ओव्हर स्पिल्ट मिल्कचं उदाहरण देऊन सांगतो की आता घडून गेली आहे ना ही गोष्ट, मग सोडून दे असं तो सांगत आहे. सेकंडली, हाऊ कॅन ॲन ऑर्डिनरी बर्ड लाईक मी हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. तर त्यांनी दुसरं काय सांगितलेलं असतं की आय हॅव रेअर डायमंड्स अंडर माय विंग्स. माझ्या पंखांखाली हिरे आहेत, अत्यंत दुर्मिळ असे हिरे आहेत असं त्यांनी सांगितलेलं असतं. मग तो म्हणतो माझ्यासारख्या सामान्य पक्षाच्या पंखाखाली इतके दुर्मिळ हिरे कसे असतील. तू माझ्या या शब्दांवर विश्वास कसा ठेवला असं तो म्हणतो. दोज वेअर जस्ट आयडल वर्ड्स ऑफ माइंड. मी ते फक्त तुला असंच म्हणालो होतो असं तो म्हणतो. जस्ट आयडल वर्ड्स ऑफ माइंड. ते माझे शब्द होते जे मी तुला असंच सांगितले होते. माझ्यासारख्या सामान्य ऑर्डिनरी बर्ड म्हणजे सामान्य पक्षाच्या पंखाखाली इतके दुर्मिळ हिरे कसे असतील असं तो म्हणतो. सेकंड ॲडवाईस त्यांनी त्याला काय दिली होती की डोंट ट्रस्ट इडल वर्ड. नेवर ट्रस्ट इडल वर्ड्स असं तो म्हणतो की निष्क्रिय निरुपयोगी शब्दांवरती विश्वास ठेवू नका. तो म्हणतो की या गोष्टींवरती तू विश्वास कसा काय ठेवला. इट्स अ मिस्टेक टू ट्रस्ट यू सच वर्ड्स. टू ट्रस्ट सच वर्ड्स. या शब्दांवरती विश्वास ठेवणे म्हणजे एक चूकच आहे असं तो सांगतो. यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईस अँड बी हॅपी. त्यामुळे मी दिलेल्या सल्ल्यांचा विचार कर आणि त्याचा वापर कर आणि आनंदी राहा असं तो नायटिंगेल त्या नोबलमॅनला सांगतो. त्यांनी 2 सल्ले त्याला दिले होते. एक म्हणजे घडून गेलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नको आणि निष्क्रिय शब्दांवरती निरुपयोगी शब्दांवरती विश्वास ठेवू नकोस किंवा ज्या शब्दांना काही अर्थ नाही आहे अशा शब्दांवरती विश्वास ठेवू नकोस असं त्यांनी सांगितलेलं असतं. तो म्हणतो की यूज माय बिट्स ऑफ ॲडवाईस अँड बी हॅप्पी आणि आनंदी राहा. फेअरवेल. फेअरवेल म्हणजे तो जाताना त्याला सांगतो. फेअरवेल गुड बाय आपण म्हणतो ना तसं फेअरवेल म्हणजे तो निघून जातो. गुड बाय. द नोबेलमॅन वॉच्ड ॲज द बर्ड फ्ल्यू अवे.
तो पक्षी उडून जात असताना नोबलमॅनने त्याच्याकडे पाहिले किंवा तो त्याच्याकडे पाहत राहिला. तर हा होता लेसन द नोबलमॅन आणि नायटिंगेलचा, ज्यामध्ये त्यांनी 2 ॲडवाईस त्याला दिले होते. या लेसनमधील मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत. नायटिंगेल म्हणजे एका पक्षाचे नाव आहे. नायटिंगेल इज अ बर्ड. नोबलमॅन म्हणजे श्रीमंत व्यक्ती, थोर व्यक्ती ज्याला आपण म्हणतो. कॉट म्हणजे पकडले. केज म्हणजे पिंजरा. प्लीड म्हणजे विनंती करणे, याचना करणे. सिक्रेट म्हणजे गुपित. हॅपीनेस म्हणजे आनंद. रिच म्हणजे श्रीमंत. हॅपी म्हणजे आनंदी. स्पिल्ट म्हणजे सांडलेल्या. ट्रस्ट विश्वास ठेवणे. आयडल म्हणजे निष्क्रिय शब्द, निरुपयोगी शब्द. आयडल वर्ड्स किंवा इडल वर्ड्स. ॲडवाईस म्हणजे सल्ला. रेअर म्हणजे दुर्मिळ. डायमंड्स म्हणजे हिरे. विंग्ज म्हणजे पंख. अँग्री म्हणजे रागाला येणे. अनहॅपी म्हणजे दुःखी. विक्ड बर्ड म्हणजे दुष्ट पक्षी. कॅच पकडणे. वेल म्हणजे आक्रोश करणे. अपसेट म्हणजे दुःखी होणे. ऑर्डिनरी बर्ड म्हणजे सामान्य पक्षी. मिस्टेक म्हणजे चूक. फेअरवेल म्हणजे निरोप घेताना आपण जे शब्द म्हणतो त्याला फेअरवेल असं म्हणतात. गुड बाय वगैरे असं. सो हा होता लेसन. आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे हा लेसन संपलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू. बाय.